हॅलो गाईज, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या आणखी एका व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग असणार आहे फूडचा. आम्ही अहमदाबादमध्ये काय काय खाल्लं ह्याबद्दल असणार आहे. आणि ह्या व्लॉगवरती मॅक्सिमम आम्ही व्हॉइस ओव्हर देणार आहोत, कारण आम्ही जिथे जिथे खायला बसलो होतो तिथे बॅकग्राऊंडमध्ये खूप गोंधळ होता आणि खूप दंगा होता, आवाज होता. त्याच्यामुळे तुम्हाला त्या व्लॉगचा आवाज काही ऐकू येणार नाही. तर पहिला आम्ही हॉटेलला पोहोचलो तेव्हा आम्ही पहिलं व्हेज कोल्हापुरी आणि रोटी खाल्लं. ते आम्हाला अराउंड 400 कॉस्ट केलं आणि त्याची टेस्ट पण छान होती. आय वुड रेट 4 out of 5. आम्ही घेतलेला आहे चहा आणि बन मस्का. 60 रुपीज चहा आहे आणि बन मस्का इज 95 रुपीज गाईज. इथे सायन्स सिटीच्या आतमध्येच आहे हे. तर चहा आणि बन मस्काला आय वुड रेट 3 out of 5. सायन्स सिटी नंतर आम्ही गेलो कंकरिया लेकला. तिथे आम्ही खाल्ली दहीपुरी. दहीपुरी खूप छान होती, मला खूप आवडलेली. सो आय वुड रेट 4 out of 5. आणि इट इज 70 रुपीज गाईज. कॉस्टली होती बट टेस्ट होते आपल्या महाराष्ट्रासारखीच अँड इट वॉज नाईस अँड आय रिअली लव्ड इट. आम्ही कंकरिया लेकच्या इथे छोटे छोटे फूड सेंटर्स आहेत. एक दहीपुरी खाल्ली, टेस्ट छान होती. तुम्ही किती रेट कराल दहीपुरीला? 3.5-5. ठीक आहे, माझ्यासाठी 4 होती, मला आवडली. आणि 70 रुपीज प्राइस पॉइंट मी जरा महागच आहे. हॅलो गाईज, वाजलेले आहेत 6:15 आणि आता आपण पुढे चाललोय. माणिक चौक खाऊ गल्ली. तुम्ही अहमदाबादला आलात आणि तिथे स्ट्रीट फूड ट्राय नाही केलं तर मग तुम्ही खूप मिस आउट करता असं लोक म्हणतात. सो चला तिथे जातोय आपण आणि काय काय स्ट्रीट फूड्स आहेत हे चेक करतोय आणि आम्ही तुम्हाला सांगतो. 998चा जामुन शॉट खूप फेमस आहे. त्यानंतर आम्ही गेलो माणिक चौकमध्ये. माणिक चौक ही अहमदाबादची खूप मोठी आणि फेमस खाऊ गल्ली आहे. तर तिथे पहिले आम्ही जामुन शॉट्स ट्राय केले 9898चे. छान होतं. मी जामुन शॉट ट्राय केलं आणि अहोंनी आमच्या मँगो शॉट्स ट्राय केले. मँगो शॉट वॉज टेस्टिंग सिमिलर लाईक आमरस आणि जामुन शॉट ऑब्व्हियसली जामुनचा पल्प होता तर ते जांभळासारखंच लागत होतं आणि खूप छान होतं, आवडलं. बट each shot was 40 rupees. सो आमचं इथे टोटल बिलिंग झालं 80 रुपीज. आम्ही 2 शॉट्स ट्राय केले बिकॉज आम्हाला पुढे अजून जेवायचं होतं. सो आय वुड रेट इट लाईक 3.8 out of 5. मी आमच्या होना जबरदस्तीने जामुन शॉट ट्राय करायला लावलं आणि तुम्ही क्लिअरली बघू शकता की त्यांना अजिबात आवडलेलं नाही आहे ते जामुन शॉट्स. खरंच छान असतं, मला आवडलाय हा जांभळाचं. हे जामुन शॉट मी पुण्यामध्ये पण प्यायले, छान आहे. मोमेंट ऑफ ट्रूथ गाईज. जामुन झालेली जीभ दाखवून नौटंकी करून झाल्यावर मी माझा जामुन शॉट संपवलाच आणि एवढी हौडरगिरी करून मी माझा नवऱ्याचा पण मँगो शॉट संपवून टाकला. बिचारा माझा नवरा. बायको एवढी मुकड्यात नवऱ्याला उपाशी राहावं लागतं. जामुन शॉट संपवून आम्ही गेलो महालक्ष्मीची पावभाजी खायला. पावभाजी बघून तुम्हाला कळत असेल की किती टेम्पटिंग पावभाजी आहे. खूप 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 भारी होती, मला खूप आवडली. तर इथे उभं राहून खाणं पॉसिबलच नाही अजिबात. इथे उभं राहायला जागाच नाही, त्याच्यामुळे इथे बसायला जागा शोधणं हे एक मोठं चॅलेंजेस आहे. खाण्यापेक्षा इथे बसायला जागा शोधणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. तर पावभाजी छान होती आणि त्याला आम्ही रेट करू 4.5 out of 5. आणि त्याच्यासोबत आम्ही घेतलेले छास. तर आय गेस ते होतं 40 रुपीज इच ग्लास. छास छान होतं, आवडलं आम्हाला. ॲक्च्युली आम्हाला हवा होता थम्सअप, पण आम्हाला थम्सअप त्या माणसाने दिलं नाही कारण आम्ही महालक्ष्मीचं अजून एक स्टॉल आहे सँडविचचं, त्याच्या समोर बसलेलो आणि तो म्हणाला की इथे तुम्ही विदाऊट सँडविच तुम्ही बसू शकत नाही, सँडविच कंपल्सरी घ्या तरच तुम्हाला थम्सअप भेटेल. आणि यार अशी माझी सटकली ना त्याच्यामुळे आणि म्हणून इथे माझा मूड बिघडलेला आहे कारण तो माणूस सारखं आम्हाला इरिटेट करत होता. बरं, सँडविच घ्यायला काय नाही, ते गोड होते सँडविच, डेझर्ट टाईप काहीतरी होतं आणि आम्ही रिव्ह्यूज बघितलेले की ते अजिबात चांगलं टेस्ट करत नाही म्हणून आम्ही घेतलं नाही.
बघितलं किती गर्दी होती. द हाईप इज रिअल. सेकंडली आम्ही घेतलं गोटाला डोसा. हे पण खूप फेमस आहे इथलं. म्हटलं लेट्स ट्राय कसं आहे. तर हे असं होतं, त्याच्यामध्ये पहिली ग्रीन चटणी आहे, तेही खूप छान होतं. त्याच्यानंतर हा आपला रेग्युलर सांबार आहे, तेही छान होतं. आणि त्यानंतर जे व्हाईट व्हाईट दिसतं इकडे ग्लासमध्ये, ते गोड पातळ असं दही होतं, म्हणजे लिक्विड होतं आणि दही होतं. ते दही सगळंच टेस्ट करत होतं पण स्वीट होतं. आणि हे असं आहे काहीतरी त्याची ग्रेव्ही, आपला रेग्युलर मसाला असतो ना तसं हे नव्हतं. हे काहीतरी वेगळं होतं, एकदम चीझी बटरी असं सेम चीझी टेस्ट करत होतं. आमच्या अहोंना काय हे आवडलेलं आहे, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट तुम्हाला कळू शकतो. तर हे होतं 300 रुपीज गायज. एवढासा डोसा वॉज 300 रुपीज अँड सी द क्राऊड. सो या डोसाला मी रेट करेन 3.5 आउट ऑफ 5. आता वाजलेत रात्रीचे 12. आहे माझा नवरा. माझ्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघा, दमलेला माझा नवरा. त्याला मी आता कुठे घेऊन गेली होती, त्यांना मी आता कुठे घेऊन गेली होती, माणिक चौक. माणिक चौक, अहमदाबादची फेमस खाऊ गल्ली. तिथे इतकी गर्दी ना तिथे. एक क्वेश्चन, हाऊ वॉज एक्सपिरियन्स इन माणिक चौक? म्हणजे मला असं आवडत नाही, अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन असं अनहायजेनिक ठिकाणी असं खायला मला आवडलं नाही. ठीक आहे, आमच्या बायकोला खायचं होतं, तिच्या इच्छे खातर तिथे गेलो होतो आणि चव चांगली होती. चव चांगली होती कारण आम्ही थोडा स्टडी करून गेलो होतो आणि हे पॉइंट्स मस्ट ट्राय होते. तर नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही गेलो अटल ब्रिजला. आम्हाला चहा प्यायची होती पण गरमी एवढी होती तर आम्ही आईस्क्रीम खाल्लं. हॅव नोटचा ब्लॉकबस्टर आईस्क्रीम खूप भारी होता. तर लंचसाठी आम्ही गेलो तोरण डायनिंगला कारण आम्हाला गुजराती थाली खायची होती. ही गुजराती पुरणपोळी आहे. तर गुजराती थाळी ही काही अशी दिसते. तर ह्याच्यामध्ये आहे पापड, वड्या, चटणी विथ रोल, आमरस, डाळ, भेंड्याची भाजी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, मुगाची भाजी, भाकरी आणि चपाती आणि मध्ये आधी पुरणपोळी आणि खूप तूप भरलेलं. नंतर हे व्हाईट राईस आणि येलो राईस, ह्याच्यामध्ये पण खूप तूप टाकलेलं. आणि ह्या प्लेट सोबत होतं 1 ग्लास ऑफ छास पूर्ण भरून. तर ही त्यांच्याकडची पुरणपोळी. तुम्ही पुरणपोळीमध्ये बघू शकता तूप नुसतं असं टपक टपक टपकते आणि भरभरून तूप दिलेलं आहे त्यांनी. खूप छान होती पुरणपोळी, साईज छोटी होती अशीच होती. त्याच्यानंतर त्यांच्याकडची भाकरी पण तशीच आहे. आय गेस भाकरी पण ते लोक गव्हाचीच बनवतात. ही आहे भाकरी आणि ही आहे भाकरी. आणि आम्हाला तोरण डायनिंगला आम्ही का गेलो बिकॉज आम्हाला आमरस थालीच खायची होती आणि तोरण डायनिंगला आमरस थालीच मिळते. आणि आम्हाला नंबर लावायला लागला पहिले कारण गर्दी खूप आहे. तुम्ही डायनिंग स्पेस बघितलं असेल केवढं आहे ते. आणि नंबर पण आमचा 10 मिनिटात आला, तर जास्त वेटिंगची गरज नव्हती आम्हाला. त्यानंतर इथे सगळ्या डिशेस अनलिमिटेड आहेत. तुम्ही छास, आमरस, चपाती कितीही घेऊ शकता, अनलिमिटेड आहे. त्याला एक्स्ट्रा चार्जेस काही पडत नाही. बट प्लेटच एवढी म्हणजे फुलिंग आहे की तुम्हाला ते ताटातलं संपत नाही. आम्ही 5 वाट्या आमरसचे खाल्ला इंडिव्हिज्युअली. टेस्ट खूप छान होती. आणि इथे असे व्हरायटीज ऑफ हे नाही आहेत थालीज. इथे ही एकच प्रकारची थाली मिळते. तुम्ही जाऊन फक्त बसायचं, तुम्हाला सगळ्या डिशेस ज्या तिथे अवेलेबल आहेत त्या लगेच सर्व केल्या जातील. आणि इथे तुम्ही बघू शकता की आम्ही दोघे पण खाण्यामध्ये एवढे मग्न झालोय आणि फूड खरंच चांगलं होतं. तर मी या थालीला रेट करेन 4.5 आउट ऑफ 5. सगळ्या डिशेसची टेस्ट खूप छान होती, आवडली. आमच्या ह्यांना पुरणपोळी एवढी काय खास आवडली नाही कारण हे आपल्यासारखी नव्हती. तर इथे आमचं बिल झालं 820 रुपीज इन्क्लुडिंग GST. तो प्राइस पॉईंटने आम्हाला ते खूप चांगलं वाटलं. टेस्ट पण खूप छान होती. तर मित्रांनो, हे होतं सगळं व्हॉट वी एट इन अहमदाबाद इन 2 days ट्रिप. तर आम्ही जे ठिकाणी जेवण केलं तर खरंच चांगलं होतं. माणिक चौकचा वाईब सोडल्यास जेवण पण तिथलं चांगलं होतं आणि तोरण डायनिंगचं तर भारीच होतं. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.